इतिहास आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून परप्रांतीयांनी असंख्य प्रयत्न केले, असंख्य. कारण त्यांना माहित होतं ना, यांना छत्रपती शिवाजी महाराज कळले, यांना छत्रपती संभाजी महाराज कळले तर यांना आपण गुलाम करू शकणार नाही, जाती धर्माचे झेंडे यांच्या हातात देऊन यांच्यात फूट पाडू शकणार नाही, यांच्यावर आपण राज्य करू शकणार नाही. म्हणून ग्रंथ जाळले, माणसं मारली, किल्ले पाडली, गावं संपवली, पण एक गोष्ट संपवू शकले नाही, ते म्हणजे छत्रपतींचे विचार. छत्रपती नेहमी स्वराज्याची प्रेरणा देतात. स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य. म्हणून तर यांचा इतिहास दाबायचा प्रयत्न केला गेला ना, आणि काही अंशी ते सफल सुद्धा झाले असं वाटतं मला. म्हणजे बघा ना, अजून तरी छत्रपतींचा संपूर्ण इतिहास कुठे आपल्याला माहिती आहे. बलात्कार किती होत आहेत, त्या नराधमांना वयाचं सुद्धा बंधन नसतो. 3 वर्षाचं लेकरू 80 वर्षाची. हे बलात्कार थांबवायचे असतील ना तर यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगा. आई वडिलांचा आदर करायला शिकवायचं असेल तर यांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगा, ज्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून धर्माचं रक्षण केलं. भावाभावांमध्ये एकी नाहीये, ही एकी जर आणायची असेल ना तर यांना छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहास सांगा. एक तुमची परवानगी असेल तर, लहान मुलं किती आहे तिथे? आहेत की नाही? आहेत ना? या या वरती या. आज मी तुम्हाला स्वराज्याचा इतिहास सांगतो. या या या, काळजी करू नका. अरे या या या, तुम्हाला स्वराज्याचा इतिहास सांगणं जास्त गरजेचं आहे बाळांनो. या या मावळे, या रणरागिणी, या या या. आणि बाळांनो चप्पल काढून या, राजे आहेत ना वरती आपले. या, शाबास. थँक्यू. या या या, अरे बाळा या या, घाबरू नका, घाबरू नका. या. हॅलो. या. यांना इतिहास सांगणं जास्त गरजेचं आहे म्हणून वरती बोलवलंय. तुम्ही नाराज होऊ नका उगाच. बघा बाळांनो, कसं आहे, स्वार्थापेक्षा इकडे इकडे मी तुला आज इतिहास सांगतो. ये, घाबरायचं नाही. असू द्या असू द्या, मी थोडासा दिसतो मी तसा. स्वार्थापेक्षा निस्वार्थी भावनेने एखादं काम केलं ना बाळा, तर देव आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही. ही निस्वार्थी भावना जर यांना शिकवायची असेल ना तर यांना तानाजी मालुसरेंचा इतिहास सांगा. ताई असू द्या, तिथून ऐकू द्या. कुठेही उभं करा, फक्त त्यांना ऐकू द्या, ते जास्त महत्वाचं आहे. आपण कुणासमोर झुकावं, कुणाच्या पाया पडाव्या म्हणजे तुम्हाला चांगला मार्ग मिळेल, हे जर शिकायचं असेल ना बाळांनो तर यांना कवी भूषणांचा इतिहास सांगा. बाळांनो, चूक जर असेल ना, चूक, तर मित्राला सुद्धा बेड्या घालायच्या, कळलं का? आणि चूक नसेल तर दुश्मनाच्या सुद्धा सोबत उभं राहायचं. ही भावना जर यांना शिकवायची असेल ना तर यांना हंबीर रावांचा इतिहास सांगा. कसं आहे, धन, सोनं, नाणं ह्या सगळ्या गोष्टी ना, यांच्यापेक्षा प्रामाणिकपणा ही खरी संपत्ती आहे बाळांनो तुमची. हा प्रामाणिकपणा जर यांना शिकवायचा असेल ना तर यांना हिरोजी इंदलकरांचा इतिहास सांगा. रंगांशिवाय चित्र, झाडांशिवाय जंगल, पाण्याशिवाय नदी जशी अर्धवट असते की नाही, तसंच ना मित्राशिवाय आयुष्य सुद्धा अर्धवट असतं बाळांनो. मित्राची खरी व्याख्या जर तुम्हाला शिकायची असेल तर यांना कवी कलशांचा इतिहास सांगा. कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन, असं कोण म्हणतं माहितीये? श्रीकृष्ण म्हणतात. कोण म्हणतं? जोरात म्हणा. कोण म्हणतं? कोण म्हणतं? कोण म्हणतं? श्रीकृष्ण. ही श्रीकृष्णाची शिकवण यांना द्यायची असेल ना तर यांना बहिर्जी नायकांचा इतिहास सांगा. एखाद्या गोष्टी मागे जिद्दीने मागे लागायचं. कसं? जिद्दीने. कसं? कसं? अरे एवढी छोटी नसते जिद्द, मोठी जिद्द. कसं? जिद्दीने. अशी जिद्द ठेवायची ना की ती वस्तू स्वतः थांबून म्हटली पाहिजे, बाबा रे मी तुझीच आहे, ये मला मिठी मार. ही जिद्द जर यांना शिकवायची असेल ना तर यांना धनाजी जाधवांचा इतिहास सांगा. बाळा, आई म्हणते की नाही, राग नाही करायचा, चिडचिड नाही करायची, म्हणते की नाही, वाईटच असतो. पण या रागाची, चिडचिडीची ऊर्जा जर तुम्ही चांगल्या कामासाठी वापरली ना तर हाच राग, ही चिडचिड तुमचं वरदान ठेवू शकतं. हे वरदान जर यांना द्यायचं असेल तर यांना संताजी घोरपडेंचा इतिहास सांगा.
बाळनो, हे स्वराज्य घडवलं गेलंय तुमच्या सगळ्यांसाठी. त्यामुळे खूप मोठे व्हा, अभ्यास करा आणि आई वडिलांचं नाव मोठं करा, कळलं? कारण तुम्ही जगावं, तुम्ही स्वराज्यात जगावं म्हणून खूप लोकांनी बलिदान दिले बाळनो. त्या छत्रपतींनी बलिदान दिलंय, कळलं? आज एक नवीन गोष्ट शिकवू तुम्हाला, चालेल? शिकवू का? आवाज येतो ना माझा? शिकवू का? चला, आज मी तुम्हाला मुजरा करायला शिकवतो. या 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 बघा, हे आपले छत्रपती आहेत. जेव्हा केव्हा आपण त्यांच्या समोर जातो की नाही, ते आपल्या कुठे वास करतात? हृदयात वास करतात. कुठे? हृदयात वास करतात. हृदय कुठे आपलं बाळा? इकडे. आज इकडे इथे, ओके? हृदयात वास करतात. तेव्हा राजांसमोर जायचं, थोडं झुकायचं आणि आदराने हृदयाजवळ हात घेऊन जायचा. कळलं बाळांनो? त्यांना किल्ले फिरवा, स्वराज्याचा इतिहास सांगा, ही काळाची गरज आहे. कारण खंत अशी की छत्रपतींचा स्वराज्याचा इतिहास हा SSC बोर्ड मध्ये फक्त 70-80 पानांचा आहे. त्याहून मोठी खंत अशी की CBSE बोर्ड मध्ये तर फक्त 68 शब्दांचा. हा मान्य आहे मला, आता तो 20 पानांचा झालाय, पण 20 पानं पुरेशा आहेत का? आता बाकीच्या बोर्डचं काय सांगावं तुम्हाला? म्हणून सांगतोय, यांना इतिहास सांगा. तुम्हाला छत्रपतीचा फोटो घरात नाही लावायचा ना, नका लावू, कुणीच नका लावू. असेल तर काढून टाका, पण मनाच्या कॅनव्हास मध्ये छत्रपतींचे विचार रंगवा आणि येणाऱ्या पिढीला सांगा, हे तुमचे राजे आहेत, हे आपले राजे आहेत. हे होते म्हणून आपण आहोत, हे नसते तर आपण नसतो. एक मिनिट, तुमचा माईक मिळेल प्लीज? तो माईक मिळेल दादा? या माझ्या मागे मागे म्हणायचा. या बाळ, या या जवळ, या जवळ. आई, जोरात जोरात. बाबा, तुम्ही रोज मला कार्टून दाखवता ना? मला माहिती दाखवता, जोरात बोला. तुम्ही रोज मला कार्टून दाखवता ना? दाखवा, रोज दाखवा, पण झोपण्यापूर्वी का होईना, 5 मिनिटं का होईना, स्वराज्याचा इतिहास सांगा. तो जास्त गरजेचा आहे. जा बाळा, आता माझी जबाबदारी संपली. आता जबाबदारी तुमची. आता तरुण मंडळींकडे येतो. म्हणजे आपल्याला राजा